Good afternoon, everyone. Our today's lecture is on the calibration of single phase or three phase induction type or digital energy meter. Firstly, calibration of energy meter is the process to find out the error which is occurred in the energy meter. While testing our meter or while introducing the meter in the market, the calibration process is immersed on the given particular energy meter. Then this chart shows the process of calibration. इथे जो तुम्हाला चार्ट दिसतोय किंवा इथे जी डायग्राम दिसते त्या डायग्राम वरून आपल्याला काय कन्क्लुजन भेटतंय की आपण इथे कॅलिब्रेशन प्रोसेस कशी करणार आहे. इथे एक स्टँडर्ड मीटर दिलंय, मीटर टू बी कॅलिब्रेटेड. मीटर टू बी कॅलिब्रेटेडला आपण ऑदर वर्ड काय यूज करू शकतो, मीटर अंडर टेस्ट. मीटर अंडर टेस्ट आणि स्टँडर्ड मीटर ह्या दोघांना कम्पेअर करायचंय. दोघांना सेम इनपुट कनेक्शन द्यायचे आणि दोघांचे सेम आउटपुट कनेक्शन घ्यायचे. दोघांना इनपुट म्हणजे काय, आपण इनपुट सप्लाय दिला म्हणजे पॉवर दिली. दोघं मीटर काय करतील, रिडिंग शो करतील आणि दोघांचं आउटपुट म्हणजे आपल्याला रिडिंग त्याच्या थ्रू ऑप्टेन किती एनर्जी कंझ्युम झाली ते भेटणार. फर्स्ट मीटरने सपोज काहीतरी समजा तुमचा 20 किलोवॅट हवर्स एवढे दाखवले आणि सेकंड मीटरने 19 किलोवॅट हवर दाखवले. म्हणजे स्टँडर्डने काय दाखवले, 20 किलोवॅट हवर आणि मीटर टू बी कॅलिब्रेटेडने 19 दाखवले. म्हणजे 1चा डिफरन्स आला. तर त्या 1चा मिनिंग काय असतो की तिथे तुम्हाला एरर ऑकर झालेली, मग ती झाली कॅलिब्रेशन. तर त्यासाठी मग आपल्याला आता डायग्राम बघायची. मग कॅलिब्रेशनची डेफिनेशन काय आहे, कॅलिब्रेशन रेफर्स टू प्रोसेस ऑफ व्हेरीफाईंग द परफॉर्मन्स ऑफ एनी इन्स्ट्रुमेंट दॅट मेजर्स द सोर्सेस और टेस्ट सम पॅरामीटर. व्हेरीफाय करायचं आहे आपल्याला जो पण डेटा आपण त्या डिव्हाइसला देतो. एनर्जी मीटर असेल तर एनर्जी आपण त्याला इनपुट देतो, मग ती एनर्जी व्हेरीफाय करायची. वॅट मीटर असेल तर पॉवर इनपुटला देतो आणि पॉवर व्हेरीफाय केली जाते. व्हेरिफिकेशन ऑफ आवर ॲक्च्युअल डेटा विथ स्टँडर्ड मीटर इज नथिंग बट युअर कॅलिब्रेशन. क्लिअर पार्टिसिपंट्स? येस मॅम. मेन कॅलिब्रेशन मध्ये काय इन्व्हॉल्व्ह आहे, यूज ऑफ प्रिसाइज डिव्हाइसेस. म्हणजे आपले जे डिव्हाइसेस आपण टेस्ट करणार दॅट डिव्हाइस इज ऑल्सो नोन ॲज अ स्टँडर्ड मीटर. मेनली काय आहे की इलेक्ट्रिकल कॅलिब्रेशन इन्व्हॉल्व्स द स्टँडर्ड मीटर, देन दॅट इव्हॅल्युएट द परफॉर्मन्स ऑफ की प्रॉपर्टीज फॉर द अदर डिव्हाइस कॉल्ड ॲज अ युनिट अंडर टेस्ट. म्हणजे युनिट अंडर टेस्ट म्हणजे काय, आपलं जे ऍक्च्युअल मीटर आहे ते त्याला स्टँडर्ड मीटर सोबत कम्पेअर करायचं असतं. ही मेन कॅलिब्रेशनची प्रोसेस आहे. देन सपोज आपल्याला आता एनर्जी मीटर रिलेटेड बघायचं आहे. मग ए नोन अमाऊंट ऑफ एनर्जी इज सप्लाइड टू दी सायमल्टेनियस टू ए रेफरन्स मीटर अँड टू बी द युनिट अंडर टेस्ट. याचा मिनिंग काय आहे, आपल्याला जी एनर्जी मेजर करायची आहे, जी एनर्जी मेजर करायची आहे ती सायमल्टेनियसली दोन्ही मीटरला प्रोव्हाइड करायची, रेफरन्स मीटरला पण आणि युनिट अंडर टेस्ट म्हणजे जे आपलं रेग्युलर मीटर आपल्याला कॅलिब्रेट करायचं किंवा टेस्ट करायचं ते मीटर. रेफरन्स म्हणजे कुठलं, स्टँडर्ड मीटर. आणि युनिट अंडर टेस्ट मीन्स कुठलं, की जे आपल्याला ज्याच्यावरती आपल्याला कॅलिब्रेशनची प्रोसेस ऍक्च्युअली परफॉर्म करायची, ज्यामध्ये आपल्याला एरर फाइंड आउट करायची ते मीटर. दोघांना सायमल्टेनियसली एनर्जीचा सप्लाइड पुरवठा करायचा. देन the reading from the reference meter is then compared with the reading from the meter to be or the unit under test and calculate the error. Process काय आहे, आपण सप्लाय दिलाय दोघांना पॅरलली. सप्लाय दिल्यानंतर दोन्ही मीटर काय करणार आहे, ऑब्विसली रिडिंग शो करणार आहे. मग फर्स्ट जी रिडिंग कशाची रेफरन्सला घ्यायची, जे स्टँडर्ड मीटर आहे त्या स्टँडर्ड मीटरची रिडिंग रेफरन्सला घ्यायची आणि तिच्या सोबत जी रिडिंग आपल्याला मीटर टू बी अंडर टेस्ट याने शो केली ती कम्पेअर करायची. मग त्यावरनं आपल्याला एरर भेटणार आहे आणि मग ती एरर आपण नंतर मिनिमाइज करतो.
दिस प्रोसेस इज नोन ॲज अ कॅलिब्रेशन प्रोसेस. समजते पार्टिसिपंट्स? आवाज येतोय का माझा? Yes, ma'am. ओके. Yes, आता ma'am. खाली मी ते तुम्हाला आता त्याच्या रिलेटेड टू नेसेसिटी काय कॅलिब्रेशन प्रोसेसची ते आपल्याला बघायचं. कॅलिब्रेशन आपण का करतो? फर्स्टली टू डिटरमाइन द ॲक्युरसी ऑफ इन्स्ट्रुमेंट रीडिंग्स. फर्स्टली आपल्याला इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरसी फाइंड आउट करायची असते. दॅट्स वाय वी हॅव टू नीड दी कॅलिब्रेशन प्रोसेस. म्हणजे जर मीटर ॲक्युरेट रिडिंग शो करत असेल तरच ते आपण मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करू शकतो, अदरवाईज नाही. So that to determine the accuracy of instrument, we needs the calibration. Secondly, to ensure the readings from an instrument are consistent with other instrument. म्हणजे जे स्टँडर्ड मीटर आहे त्याने ज्या रिडिंग शो केल्या सेम त्याच रिडिंग जर आपण एखादं दुसरं मीटर कन्स्ट्रक्ट केलं तर त्याने पण शो केलं पाहिजे. मग ते कशा थ्रू आपल्याला इन्शुअर केलं जाईल? कॅलिब्रेशन प्रोसेस थ्रू. मग मेन पर्पज काय? टू एन्श्योर द रिडिंग्स फ्रॉम द इन्स्ट्रुमेंट आर कन्सिस्टंट, म्हणजे सेम असली पाहिजे विथ अदर इन्स्ट्रुमेंट. देन नेक्स्ट नेसेसिटी इज दी टू एस्टॅब्लिश द रिलायबिलिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट दॅट इट कॅन बी टेस्टेड. आपल्याला तिथे त्याची रिलायबिलिटी पण एस्टॅब्लिश म्हणजे मेंटेन करायची असते. सो दॅट वी नीड्स दी कॅलिब्रेशन. ओके. देन टेस्टिंग ऑफ एनर्जी मीटर कशी टेस्ट केली जाते ते आपल्याला बघायचं. फर्स्टली टू फाइंड आउट द एरर इन द मेजरमेंट ऑफ एनर्जी बाय द मीटर, इट इज टेस्टेड फॉर द डिफरंट कंडिशन ऑफ लोड अँड पॉवर फॅक्टर. मग आपण ऍक्च्युअल कसं कॅलिब्रेशन करतो तुम्हाला याचं प्रॅक्टिकल पण आहे याच्यामध्ये. आपले जे काही तुमचे प्रॅक्टिकल आहे त्यामध्ये आता आपण इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटरचं कॅलिब्रेशन कसं करतो ते मी तुम्हाला इथं सांगते. फर्स्टली आपण काय करतो? एनर्जी मीटरला सप्लाय देतो. एनर्जी मीटरला सप्लाय दिल्यानंतर तिथे काय केलं जातं की पल्सेस काउंट केले जातात. प्रॅक्टिकली आपण जर आपले लॅबमध्ये इलेक्ट्रॉनिक एनर्जी मीटर आहे आणि त्याचे जर आपल्याला कॅलिब्रेशन करायचं असेल तर ते कसं केलं जातं त्याचं एक्सप्लेनेशन. फर्स्टली इनपुट सप्लाय इनपुट पॉईंट्सला प्रोव्हाइड केलं जातो. आउटपुट पासून लोडला कनेक्शन दिले जातात. म्हणजे सर्किटमध्ये तुमचं एनर्जी मीटर येणार आहे. मग जसं जसं आपण सप्लाय इन्क्रीज करणार सॉरी आपण जसं आपण लोड इन्क्रीज करणार त्या अकॉर्डिंगली ज्या एनर्जी मीटरवर ज्या पल्सेस असतात त्याची ब्लिंकिंग डिपेंड असते. लोड जर कमी लावलेला असेल जर तुमचा लोड कमी असेल तर जी एनर्जी मीटरचा जो एलईडी असतो त्याची ब्लिंकिंग कमी असते म्हणजे स्लो असते. आणि जर तुमचा लोड जास्त लावलेला असेल एनर्जी मीटरला तर ती जी ब्लिंकिंग असते एनर्जी मीटरची ती फास्ट होते. मग आपल्याला त्या ब्लिंकिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम मेजर करायचे असतात. म्हणजे त्याला आपण पल्सेस म्हणतो इन शॉर्ट. तर पल्सेस टू बी काउंटेड फर्स्टली. मग आपण प्रॅक्टिकली काय करतो 1 मिनिटचा टायमर लावतो. 1 मिनिटमध्ये सपोज आपण 2 किलोवॅटचा लोड लावलाय तर 2 किलोवॅटचा लोड असताना किती वेळेस तो एलईडी ब्लिंक झाला म्हणजे पल्सेस किती झाले ते काउंट करतो. त्यानंतर आपला थेरॉटिकल फॉर्म्युला आहे की आपण त्याच्यावर परत दुसऱ्या टाईपने पल्सेस कॅल्क्युलेट करतो आणि मग त्या दोन्ही पल्सेसची आपण मायनस करतो आणि आपली म्हणजे काही एरर आहे ती फाइंड आउट करतो. ही आपली रेग्युलर मेथड झाली. देन इन ऍक्च्युअल स्टँडर्ड मेथड मध्ये कसं असणार आहे फर्स्टली डिफरंट लोड देणार आहे आपण एनर्जी मीटरला. मग त्यानंतर आपण जे मीटर फर्स्ट जे काय मीटर टू बी अंडर टेस्ट त्याच्यासोबत कनेक्ट केले स्टँडर्ड मीटर त्या दोघांचे आपण सायमल्टेनियसली रिडिंग मेजर करणार आणि रिडिंग मेजर केल्यानंतर त्याचा आपण डिफरन्स कॅल्क्युलेट करणार. डिफरन्स कॅल्क्युलेट करतोचे इन शॉर्ट म्हणजे काय की आपण ती एरर फाइंड आउट करतो आणि एरर फाइंड आउट झाल्यानंतर जेवढा डिफरन्स आपल्याला त्या रिडिंग मध्ये येतो त्याच्या अकॉर्डिंगली आपण इंटरनल कन्स्ट्रक्शन
चेंज करतो एनर्जी मीटरचा. मग आता ही आपल्याला ऍक्च्युअल मध्ये डायग्राम दिलेली. ह्या डायग्राम वरती तुमचं टोटली एक्सप्लेनेशन डिपेंड आहे. डायग्राम दिसते का सर्वांना? Yes, ma'am. ओके. तर बघा आता इथे काय केलेलं आहे, सिंगल फेजचा सप्लाय तो तुमच्या ICDP ला दिलाय, आयर्न क्लॅड डबल पोल. ICDP चा फुल फॉर्म काय आहे? आयर्न क्लॅड डबल पोल. जर इथे 3 पॉइंट असले तर 3 फेज साठी असतं ते, तर तिथे काय येईल? आयर्न क्लॅड ट्रिपल पोल. सिंगल फेज सप्लाय तो इथे ICDP ला दिला. इथपर्यंत क्लिअर आहे का? फेजच्या पहिल्या पॉइंटला आहे, न्यूट्रलच्या पॉइंटला कनेक्टेड. इथपर्यंत क्लिअर आहे का? पुढे कनेक्शन सांगायला. Yes, ma'am. देन नेक्स्ट इथे काय केलंय, व्होल्ट मीटर पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. फेजचा पॉइंट घेतला, व्होल्ट मीटरच्या कॉमनला दिला. व्होल्ट मीटरचा रेंजचा पॉइंट हा इथे परत न्यूट्रलला आला, म्हणजे पॅरलल मध्ये एक व्होल्ट मीटर कनेक्ट केलंय. देन त्यानंतर आपल्याला पुढचे ॲमीटरचे कनेक्शन करायचे. व्होल्ट मीटरच्या कॉमन पासून एक वायर घ्यायची किंवा कनेक्शन घ्यायचे, ते पुढे घेऊन डायरेक्टली इथे ॲमीटरच्या कॉमनला कनेक्ट करायचे. हे समजलं का इथपर्यंत काय केलंय? डायरेक्टली इथून इकडे पण कनेक्शन जाऊ शकतात, किंवा सेम वायर आपण व्होल्ट मीटरचा जो कॉमनचा पॉइंट आहे तिथून घेणार आणि ती पुढे ॲमीटरच्या कॉमनला कनेक्ट करणार. क्लिअर अप टू दिस? Yes, ma'am. ओके. देन ॲमीटरचं जे रेंजचं पॉइंट आहे, सेकंड पॉइंट, त्याला आपण रेंज वर्ड यूज करतो. त्या रेंज टर्मिनल पासून वायर घ्यायची, ती पुढे कनेक्ट करायची E1 चा फर्स्ट पॉइंट. इनपुटचे 2 पॉइंट आणि आउटपुटचे सपोज 2 पॉइंट. तर E1 चा जो फर्स्ट पॉइंट आहे त्याला कनेक्ट केलं. इंटरनली सेकंड पॉइंट आणि थर्ड पॉइंट हे शॉर्ट केलेले बघा. इथे हा पॉइंट E1 च्या खाली दिसतोय का? माझा कर्सर जसा रोटेट होतोय तसा, ते काय केले, इंटरनली कनेक्ट केलेले. जे फोर्थ टर्मिनल होता, त्या फोर्थ टर्मिनल पासून वायर घेणार, ती E2 ला, म्हणजे जे मीटर आहे जे कॅलिब्रेट करायचंय आपल्याला ते मीटर. E1 काय आहे? स्टँडर्ड मीटर, आणि E2 इज दी मीटर टू बी कॅलिब्रेटेड. तर E2 च्या फर्स्ट पॉइंटला हे कनेक्शन गेले. E1 चा लास्ट पॉइंट अँड E1 चा फर्स्ट पॉइंट, ते दोघं कनेक्ट केले. इथपर्यंत कनेक्शन समजले का? Yes, ma'am. ओके. देन Yeah. मीटर टू बी कॅलिब्रेटेड मधले पण जे थर्ड अँड सेकंड नंबरचा टर्मिनल आहे ते इंटरनली परत इकडे शॉर्ट केलेले. जे कनेक्शन E1 ला आहे सेम E2 ला केलेले. आणि E2 चा जो लास्ट पॉइंट आहे फोर्थ, तिथपासून एक टर्मिनल घेणार आणि लोडच्या फेजला देणार. म्हणजे हा आउटपुटचा पॉइंट आहे, हा पण आउटपुटचा पॉइंट आहे. मग लोड स्टँडर्ड मीटर पासून मीटर टू बी कॅलिब्रेटेडला, आणि मीटर टू बी कॅलिब्रेटेड पासून तो जाणार तुमचा लोडला. म्हणजे इन शॉर्ट लोड ह्या मीटरला पण कनेक्ट आहे आणि ह्या मीटरला पण कनेक्टेड आहे. त्यामुळे जसं जसं आपण लोड इन्क्रीज करणार तसं तुमचं E1 पण रिडिंग शो करेल आणि E2 पण रिडिंग शो करणार. देन फ्रॉम दी न्यूट्रल पॉइंट ऑफ लोड, हा कुठला पॉइंट आहे? न्यूट्रलचा. तो डायरेक्टली सप्लायच्या न्यूट्रलला इकडे कनेक्ट केलेला आहे. लोडचा न्यूट्रल सप्लायच्या न्यूट्रलला कनेक्टेड आहे. हे झाले तुमचे टोटल कनेक्शन ऑफ बोथ दी मीटर. आणि त्यानंतर इथे एक फेज शिफ्टर कनेक्ट केलेला आहे पॅरलल मध्ये. जसं व्होल्ट मीटर कनेक्ट केलं तसा फेजचा पॉइंट फेजला, न्यूट्रलचा पॉइंट न्यूट्रलला, आणि तो फेज शिफ्टर इथे कनेक्ट केलेला आहे. डायग्राम समजली का? काय केलेलं आहे, कुठे काय कनेक्शन केले? डायग्राम समजली का स्टुडंट्स? Yes, ma'am. ओके. देन आता आपल्याला याच्यावरती बघायचंय की आपण एरर कशी फाइंड आउट करतो. हा फॉर्म्युला दिला बघा, पर्सेंटेज एरर इज इक्वल टू R मायनस RS. R काय आहे? ही जी स्टँडर्ड मीटर आहे त्याने जी रिडिंग शो केलेली आहे, मीटर रिडिंग इन KWH अंडर कॅलिब्रेशन. R दिलेला आहे तुमचा मीटर रिडिंग इन KWH, म्हणजे जेवढं तुमचे युनिट कंझ्युम होत आहे, जेवढी एनर्जी कंझ्युम होती ती अंडर कॅलिब्रेशन, म्हणून मग तो R घेतलाय. म्हणजे E2 ची जी रिडिंग येणार आहे ती न्यूमरेटरला घेतली मायनस RS. RS काय आहे? मीटर रिडिंग
इन KWH ऑफ स्टँडर्ड मीटर. स्टँडर्ड मीटरची RS is the meter reading in KWH of the standard meter. मग स्टँडर्ड मीटरने जी रिडिंग शो केलेली असेल ती मायनस करायची, डिवायडेड बाय अगेन स्टँडर्ड मीटर रिडिंग इंटू 100. म्हणजे इथे काही डिफरन्स कॅल्क्युलेट केला 2 मीटरच्या रिडिंगचा, त्याला डिवाइड बाय स्टँडर्ड मीटरने अगेन डिवाइड केलं. आर मीन्स काय, हे कॅलिब्रेशनचं जे मीटर आहे ते मायनस स्टँडर्ड मीटरची रिडिंग डिवायडेड बाय स्टँडर्ड मीटर रिडिंग. आणि यावरनं आपण काय फाइंड आउट करतो, याच्यावरनं आपण एरर फाइंड आउट करतो. आणि ती एरर जी येते त्याला परत आपण मग ती इंटरनल कनेक्शन जर रॉंग असतील किंवा काही मीटरचे कनेक्शन रॉंग असतील ते आपण इंटरचेंज करतो आणि परत जी कंपॅरिझन साठी सेम प्रोसिजर अप्लाय करतो. आणि दोन्ही मीटरने जर रिडिंग सेम शो केली तर हा न्यूमरेटर वरचा काय येणार आहे, 0 येणार आहे. आणि एरर पण तिथे काय येते, 0 येते. तर दिस इज द ऍक्च्युअल प्रोसेस ऑफ कॅलिब्रेशन ऑफ एनर्जी मीटर. क्लिअर? समजलं स्टुडंट्स? Yes, yes.